नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत 1 किलो डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू म्हटले की खूप अवघड आहे की काय असे वाटते, पण तसे अजिबात नाही. खूप सोपे आहेत आणि खूप कमी साहित्यात, खूप कमी वेळेमध्ये हे लाडू तयार होतात. आणि थंडीमध्ये खायला तर अगदी खूप छान असतात आणि पौष्टिकसुद्धा असतात. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. 1 किलो डिंकाचे लाडू जर अचूक प्रमाणात करायचे असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी येथे लाडू करण्यासाठी अर्धा किलो खारीक बिया काढून घेतली आहे. अर्धा किलो खोबरे हे बारीक असे कट करून घेतले. खोबऱ्याचे जे आपण तुकडे केले होते ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊयात. थोडे थोडे आपण हे बारीक करून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहे. एका वेळेस सर्व खोबरे जर भांड्यामध्ये घातले तर व्यवस्थित असे बारीक होत नाही. त्यासाठी आपण थोडे थोडे खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतलेले आहे. पहा, आपले सर्व खोबरे बारीक करून झालेले आहे. आता आपण खारीक बारीक करून घेऊयात. खारीकसुद्धा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी अशी बारीक करून घ्यायची. खारीक हे 2 प्रकारचे असते. एक काळपट रंगाची असते आणि एक पिवळसर रंगाची असते. तुम्ही कोणतीही खारीक वापरू शकता. पहा, आपली खारीक थोडीशी बारीक करून झालेली आहे. आता आपण ह्या खोबऱ्यावरतीच काढून घेऊयात. आपण जे खोबरे बारीक केले होते त्यावरतीच खारीकसुद्धा बारीक करून ठेवणार आहोत. आता एका कढईमध्ये मी थोडेसे तूप घालते. तूप गरम झाले की यामध्येच आपण बदाम भाजून घेणार आहोत. थोडेसे बदाम भाजत आले की यामध्ये आपण काजूसुद्धा घालणार आहोत. पण काजू लगेच करपले जातात, त्यासाठी आधी आपण थोडेसे बदाम भाजून घेतो आहे. तुपामध्ये छान लालसर रंग होईपर्यंत बदाम आणि काजू छान भाजून घ्यायचे. बदाम आणि काजू अगदी 2 ते 3 मिनटामध्ये भाजून होते. बदाम काजू भाजत आलेले आहे. आपण काढून घेऊयात आणि आणखी त्याच्यामध्ये थोडेसे तूप घालून त्याच्यामध्ये डिंक तळून घेऊयात. काजू बदामचे किंवा डिंकाचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. येथे मी डिंक कमीच वापरत आहे. तुम्ही जास्तही वापरू शकता. डिंक हा एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. पूर्ण फुलेपर्यंत तळला की एकदम कुरकुरीत होतो. डिंक जास्त तळून घेतल्यामुळे डिंक हा जास्त फुलतो आणि कुरकुरीत होतो. त्याच तुपामध्ये आपण 2 चमचे खसखस घालून ती खसखससुद्धा जास्त अशी तळून घ्यायची. खसखस तळत असताना गॅस हा कमीच ठेवायचा. पहा, खसखस आपली अर्धा मिनटामध्ये तळून झालेली आहे. खसखस तळून झाली की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम, काजू आणि डिंक एकत्रच असे बारीक करून घ्यायचे. आपण तळून घेतलेली खसखस या खारीक आणि खोबऱ्यावरती घालून घेऊयात. खसखस घातल्यामुळे लाडूला असा खमंगपणा येतो. खोबरे आणि खारीकवरतीच आपण आता बदाम आणि काजू बारीक केलेले घालूयात. हे सर्व आता हाताने छान असे मिक्स करून घ्यायचे. पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे. हे लाडू थंडीमध्ये खायलासुद्धा सकस आणि पौष्टिक असतात. हे सर्व पदार्थ एकजीव होईपर्यंत हाताने छान असे मऊ मिक्स करून घ्यायचे. अगदी 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून घ्यायचे. पहा, आपले सर्व साहित्य मिक्स करून झालेले आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करूयात. तूप छान असे गरम झाले की हे गरमच तूप आपण ह्या सर्व साहित्यावर ओतून घ्यायचे आणि तूपसुद्धा छान हे मिक्स करून घ्यायचे. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. थंडीमध्ये हे लाडू खाणे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे लाडू खूप उपयोगी आहेत. पहा, पाक न घालतासुद्धा याचा लाडू तयार होतो आहे. एवढं मऊ मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण पाक तयार करूयात. त्यासाठी एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवूयात. पाणी छान असे गरम झाले की यामध्ये आपण अर्धा किलो साखर घालणार आहोत. साखर घातली की साखर थोडीशी ढवळून घ्यायची आणि गॅस मोठा करायचा, म्हणजे पटकन साखर ही विरघळली जाते. साखर विरघळेपर्यंत आपण हे थोडेसे ढवळत राहणार आहोत. पहा, आपली सर्व साखर विरघळलेली आहे. पाक आपला तयार होतोय. आपण 1 तारी पाक तयार करणार आहोत. पहा, आपला पाक तयार होत आलेला आहे. आता आपण एकदा चेक करून पाहूयात. पहा, आपला पाक तयार झालेला आहे. पहा, आपण 2 बोटाच्या साहाय्याने याची तार तयार होते हे चेक करून घेतलेलं आहे. आता आपण हा तयार झालेला गरम गरमच पाक
या सर्व साहित्यावर ओतून घेऊयात. पाक हा गरम असल्यामुळे आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात. गरमच पाक ओतायचा, म्हणजे लाडू खूप मऊ होतात. अगदी दात नसणारी व्यक्तीसुद्धा हे लाडू खाऊ शकते, इतके लाडू मऊ होतात. थोडा थोडा करून आपण याच्यामध्ये उरलेला पाकसुद्धा ओतून घेऊयात. पहा, मी उरलेला पाकसुद्धा सर्व याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे. सुरुवातीला मिश्रण थोडेसे पातळ दिसते, पण हे थोड्या वेळानंतर हे घटसर होते. 7 ते 10 मिनटामध्ये हे मिश्रण आणखी घटसर होते. तुम्ही पाक करताना साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्ही कितपत गोड खाता यावर तुम्ही साखरेचे प्रमाण ठरवू शकता. येथे आपण खोबरे न भाजता हे लाडू केलेले आहेत, तरीसुद्धा आपले हे लाडू 15 ते 20 दिवस टिकतात. खोबरे जर आपण भाजून घेतले की त्यातले जे ऑइलचे प्रमाण असते ते थोडेसे कमी होते. त्यासाठी आपण इथे खोबरे भाजून घेतलेले नाही. पहा, आता मिश्रण थंड झालेले आहे. याचा आपण लाडू तयार करून घेऊयात. पहा, एकदम सुंदर आणि मऊ असा पौष्टिक लाडू आपला तयार झालेला आहे. हे मिश्रण अगदी मऊ असल्यामुळे ह्याचे लाडू पटकन असे तयार करता येतात. मिश्रणाचे बाइंडिंग खूप मस्त तयार झालेले आहे, त्यामुळे याचे पटपट लाडू वळले जातात. पहा, अशा पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. हे लाडू सकस आणि पौष्टिक असल्यामुळे लहान आकारामध्ये तयार केले तरीही चालतील. पहा, आपले सर्व लाडू किती सुंदर तयार झालेले आहेत. खूप अशी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थंडीचे दिवस आहेत, तोपर्यंत हे लाडू नक्की करून पहा. तुमच्या घरी सर्वांना नक्की आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत, चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.